आणि मेहनत आणि तालुक्याचा विकास लाखो रुपयाचा निधी खेचून आणताना सगळ्यांनी केलेलं कार्य या मातीची जात पुढे तुम्ही रुजविले इतकेमुळे उंच वाढल्या वृक्षावर ही आभाळ वाकले तुमच्या पुढे असा संदेश या अहमदपूर चाकूर विधानसभेच्या माध्यमातून आपण केलेलं कार्य निश्चितच अजरामराठीकडे असणार आहे। कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे नातू माननीय सचिन भाऊ साठे यांचा सन्मान करण्याची विनंती। DS वाघमारे, रामनाथ तलमटे, गंगाधर डॉक्टर गंगाधर साखरे, नामदेव हिराळे, एकनाथ तलमटे यांना विनंती करतोय कृपया आपण त्यांचा सन्मान करावा। खरं तर आपण अण्णाभाऊंना पाहिलं नाहीये परंतु त्यांची नातू मात्र आपल्या समोर उभी आहेत आणि आज असं वाटतं की आपण प्रत्यक्षात आज अण्णाभाऊला पाहत आहोत। अण्णाभाऊने समाजाला सुधारावं यासाठी प्रचंड मोठी मेहनत केली। भारताला स्वातंत्र्य मिळालं परंतु अण्णाभाऊ म्हणाले ये आजादी झूठी है और देश की जनता भूखी है। माझ्या देशावर आणि माझ्या माणसावर संघर्षावर विश्वास आहे। ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली असून ती कष्ट करायच्या काम करायच्या हातावर तरली आहे। जग बदल घालून भाग मग सांगून गेले विचारावं शिक्षण ही मागणीचं धोरण आहे आणि जो कोणी आत्मसात करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना विद्या गेली, विद्याविना शुद्र खचले, एवढे अनेक काही काम विद्येने केले असा विचार जनमानसामध्ये रुजविला गेला आणि त्याच विचारानं आज आपण प्रेरित होऊन डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराशी आज आपण प्रेरित आहोत आणि म्हणून त्यांचे नातू सचिन भाऊ साठे यांचा सन्मान झालेला आहे। कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य माननीय श्रीमती रेखाताई तरडे मॅडम यांचा सन्मान करण्याची विनंती या ठिकाणी करतोय। प्राध्यापक वर्षाताई साखरे आणि सविता वाघमारे यांना आपण त्यांचा सन्मान करायचा आहे। अत्यंत सोज्वळ जनसामान्यांच्या प्रश्नासाठी अहोरात्र झटणाऱ्या रेखाताई तरडे मॅडम आपल्या या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या वतीने सन्मान होतोय। प्राध्यापक वर्षाताई साखरे, सविता वाघमारे या ठिकाणी आपला सन्मान या ठिकाणी करतील। यानंतर मी विनंती करणार आहे रेश्मा रोडे यांना विमलाबाई देशमुख कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शोभा आकुबे मॅडम यांचा आपण सन्मान करावा। रेश्मा बरोबटे संभाजी महाविद्यालय मुरुडचे प्रमुख व्याख्याते माननीय डॉक्टर बालाजी ढोळे यांचा सन्मान करण्याची विनंती या ठिकाणी करणार आहे। सन्माननीय युवराज ढोळे यांना डॉक्टर बालाजी ढोळे यांचा सन्मान लक्ष्मण कांबळे, बळीराम हरगिले, रामभाऊ कांबळे, भगवान पंढरी बालमारे करतील। तसेच डॉक्टर बालाजी दारामुकर यांना विनंती आपण या ठिकाणी सन्मान करावा।
मी विनंती करतोय प्राध्यापक डॉक्टर बालाजी कारामुगीकर सर, लक्ष्मण कांबळे, बेराम हारगिले, रामभाऊ कांबळे यांना आपण माननीय संभाजी महाविद्यालय गुरुचे माननीय प्राध्यापक डॉक्टर बालाजी गोरे यांचे प्रमुख व्याख्याते आहेत त्यांचा आपण सर्वांनी सन्मान करायचा आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट टी.एन. कांबळे सरांचा सन्मान करण्याची विनंती. राजकुमार तोगरे यांना करतोय आपण सन्मान करावा. राजकुमार तोगरे माननीय ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट टी.एन. कांबळे सरांचा सन्मान करतील. माजी सभापती माननीय ॲडव्होकेट टी.एन. कांबळे साहेब. म्हणून कृपया आपण सन्मान करायचा आहे. माधव नामवाड, माधवजी नामवाड आणि शिवाजी शंकर कांबळे. यानंतरचा सन्मान करण्याची विनंती करणार आहे ज्येष्ठ विधिज्ञ माननीय ॲडव्होकेट आरिस वाघमारे साहेबांचा. माधव अर्जुन कांबळे, जयप्रकाश तबगाले, ओमप्रकाश तबगाले आपल्या तिघांना विनंती कृपया आपण सन्मान करायचा आहे. ॲडव्होकेट आरिस वाघमारे साहेब ज्येष्ठ विधिज्ञ, वकिली क्षेत्रात काम करत असताना समाजाची बांधिलकी म्हणून आपण काम केलं आणि म्हणून आपला समाज बांधवांच्या वतीने सन्मान होतोय. लाईव्ह चालू आहे. लाईव्हला फोटो कसा घ्यायचा? प्रदेश अध्यक्ष माननीय राजू क्षीरसागर साहेब यांचा सन्मान करण्याची विनंती आशिष तोगरे यांना करतोय. कृपया आपण सन्मान करावा. अण्णाभाऊ साठे यांचे नाथ जावाई गणेशराव भगत यांचंही या ठिकाणी आगमन आहे. त्यांचा सन्मान करण्याची विनंती. मधुकर इबिद्रे यांना विनंती करतोय आपण सन्मान करावा. अजर भगवान यांचा सन्मान मनोहर सूर्यवंशी करतील. आणि गणेश वाघमारे दोघांना विनंती आपण सन्मान करावा. माजी उपनगर अध्यक्ष माननीय अभयजी मित्तले यांचा सन्मान करण्याची विनंती. चंद्रकांत लिंगापले यांना करतोय. कृपया सन्मान करायचा आहे. सन्मानाची यादी मोठी आहे आणि कार्यकर्ते लवकर जायचे वर. कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेले समाजभूषण ज्यांचे विचार प्रखर आपण आता ऐकलात अशी माननीय हुकुमरावजी माने साहेब यांचा सन्मान गणेश वाघमारे यांना विनंती करतोय आपण सन्मान करायचा.
लसा गावाचे राज्य नियंत्रक नरसिंहराव घोडके समाजभूषण बाबा झेंडापले यांचा सन्मान नरसिंह कांबळे करते. राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांचा सन्मान करण्याची विनंती विकास बोरगावकर यांना करतोय. आपण सन्मान करायचा आहे. समाजभूषण दत्ता वरवटे साहेब यांचा सन्मान संतोष मोरोबंदी करतील. समाजभूषण ॲडव्होकेट एस.बी. काळे यांचा सन्मान माजी पंचायत समिती सदस्य नामदेवरावजी विराळे यांचा सन्मान करण्याची विनंती या ठिकाणी केली जाते. युवराज मोरे यांना आपण सन्मान करायचा आहे. संयोजन समितीला विनंती करतो की कृपया आपण राहिलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सन्माननीय डॉक्टर प्रभू सांगवीकर, माननीय लसा गावाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ पलमटे, उद्योजक ॲडव्होकेट आशिष तोगरे, नगरसेवक सुनील डावरे या सर्व मान्यवरांचा सन्मान संयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी करावा अशी आग्रहाची विनंती या ठिकाणी करतो. चंद्रकांत बक्कापले याला विनंती करतोय आपणही सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सचिन भाऊ सावे यांचा आपल्याला सन्मान करायचा आहे. आणि या कार्यक्रमाचं प्रस्तावित करण्याची विनंती या ठिकाणी करणार आहे लसकामाचे तालुका अध्यक्ष म्हणून डॉक्टर गंगाधर साखरे सरांना आपण प्रस्तावित करावं. लसकामाचे तालुका अध्यक्ष माननीय डॉक्टर गंगाधर साखरे सर. भैया तथागत गौतम बुद्ध, अर्धक्रांतीवीर लवजी साळवे, महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांची आज आपण जयंती या ठिकाणी आयोजित केलेली आहे असे थोर साहित्यिक, साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांच्या चरणी नतमस्तक होऊन विनम्र असं अभिवादन करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आमच्या तालुक्याचे सन्माननीय लाडके आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब, आमच्या समाजाची तमाम महाराष्ट्राची अस्मिता आमचे आदरणीय सचिन भाऊ साठे, त्याचबरोबर आमच्या अहमदपूर परिसरामध्ये नवी जिल्ह्यामध्ये महिलांसाठी प्रेरणादायी असलेल्या सन्माननीय रेखाताई तरडे मॅडम, विमलाबाई देशमुख कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय शोभा आतुर्टे मॅडम, आजच्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले सन्माननीय प्राध्यापक
डॉक्टर बालाजी गोरे सर, ॲडव्होकेट टी.एन. कांबळे साहेब, ॲडव्होकेट आर.एस. वाघमारे साहेब, समाजभूषण सन्माननीय उत्तमरावजी माने साहेब, बाबुरावजी गंगापल्ले मामा, दत्ता वरवटे साहेब, प्रभाकरजी घेरे सर, दुबे सर, दुर्गे नाना, भारतभाऊ घेरे आणि आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दसागम एकनाथजी परमटे सर, रोकडा सावकाचे सरपंच आशोकजी कोटंबे सर, युवा नेते आशिषजी तोगरे, आमच्या समाजाचे अहमदपूरचे नगरसेवक सन्माननीय सुनीलजी डावरे, सामाजिक कार्यकर्ते अमरतजी भोगे, या ठिकाणी आम्ही ही जयंतीची साजरी करत आहोत ती म्हणजे लसाकम अर्थात लवजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ, आमच्या कर्मचाऱ्याची ही संघटना आहे आणि आम्ही कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जवळपास 90च्या दशकापासून सामाजिक चळवळीमध्ये कार्य करत असतो. यामध्ये सामाजिक परिवर्तन, त्याचबरोबर ग्रामीण भागातील जो समाज आहे त्या समाजाला, तरुणांना शिक्षणाच्या प्रभावामध्ये आणण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. अनेक समाजाच्या समस्या सोडवण्याचं काम आमच्या दसाकम संघटनेतर्फे केलं जातं. त्यामध्ये शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल आणि यामध्ये सर्व आमच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असतो. आणि आपण दरवर्षी या जयंतीच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतो. याचा दुसरा उद्देश म्हणजे या ठिकाणी आम्ही गुणवंताचा सत्कार प्रकर्षानं आयोजित करत असतो, ज्यामुळं एकतर त्यांनाही एक ऊर्जा मिळेल आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत इतर जे या ठिकाणी उपस्थित राहतात त्यांना प्रेरणा मिळेल आणि त्यांनाही काहीतरी आपण भविष्यामध्ये करावं असं मनोमन वाटेल. अशा प्रकारचा आमच्या यामागं उद्देश असतो. त्याचबरोबर सामाजिक दृष्ट्या आमचा समाज, कर्मचारी जागृत झाले पाहिजे हा एक याच्या मागचा उद्देश असतो. वेगवेगळ्या माध्यमातून अशा प्रकारचे सामाजिक कार्यक्रम आयोजित करून आम्ही समाज संघटित करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण संघटित समाज, दखलपात्र समाज हा आमचा नेहमीचा नारा राहिलेला आहे. जो समाज संघटित नाही त्याची कुणी दखल घेत नाही. जो समाज सुदृढ आहे, सुशिक्षित आहे त्याची कुठेतरी दखल घेतली जाते, अन्यथा घेतली जात नाही. याही क्षेत्रामध्ये आम्ही काम करत असतो. लसाकम संघटना कुठल्याही प्रकारचे राजकीय कार्यक्रम आयोजित करत नाही. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचा आमचा राजकीय सहभाग नसतो. परंतु राजकीय दृष्ट्या जर आमचा समाज सुदृढ झाला तर समाजाच्या प्रगतीला हातभार लागेल असं आम्हाला कुठेतरी वाटतं आणि म्हणून हाही भाग आम्ही या ठिकाणी हातात घेतलेला आहे. आमच्या संघटनेतर्फे बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचणे, बाबासाहेबांची चळवळ लोकांपर्यंत घेऊन जाणे, त्यांच्या विचाराचा वारसा चालवणे हे आमचं कार्य आहे. तरी पण जी विचारणारा, जी व्यक्ती बाबासाहेबांच्या विचाराचं अनुपालन करते, भारताची जी घटना आहे, जे संविधान आहे त्या संविधानाचं जे अनुपालन करणारी जी विचारधारा आहे याला मात्र आमच्या लसाकम संघटनेचं संपूर्णपणे समर्थन असतं आणि त्या दृष्टीने आम्ही काम करत असतो. आणि शैक्षणिक दृष्ट्या आमचा समाज कसा पुढे येईल, त्याचबरोबर राजकीय दृष्ट्या आपण जागृत कसे राहू हे सुद्धा गरजेचं आहे. कारण सध्याला
जो समाज राजकीयदृष्ट्या जागृत समाज आहे, राजकीयदृष्ट्या जो संघटित समाज आहे, तो समाज प्रगती करत असलेला आपल्याला दिसतो. म्हणजेच तो समाज प्रगतशील समाज असतो. म्हणून हेही कुठं लक्षात घेणं गरजेचं आहे. अण्णाभाऊंनी आपलं विशाल असं साहित्य निर्माण केलेलं आहे, ज्या साहित्यामध्ये ते सांगतात की मी माझ्या साहित्याला कुठल्याही प्रकारचं काल्पनिक पंख लावून घेत नाही. कुठल्याही कल्पना विलासामध्ये माझं साहित्य गुंतत नाही. कारण मी जे जगलो, मी जे भोगलो आणि ज्या समाजामध्ये मी वाढलो त्याचं शाश्वत वास्तव मी माझ्या साहित्यामध्ये मांडलेलं आहे असं अण्णाभाऊ म्हणतात. आणि तोच आधार आम्ही घेऊन हे सामाजिक कार्य करत असतो. आणि सातत्यानं आम्ही अण्णाभाऊंच्या साहित्यातून प्रेरणा घेऊन सत्यावर आधारित असे प्रयोग करत असतो. हा सामाजिक कार्यक्रम आहे, त्याबद्दल कुठलंही दुमत नाही. परंतु समाज हा पॉलिटिकली लिटरेट असला पाहिजे. पॉलिटिकल लिटरेसी प्लेज अ विटल रोल इन डेव्हलपमेंट अँड प्रोग्रेस ऑफ सोसायटी, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत असतो. अण्णाभाऊंनी जे साहित्य निर्माण केलं त्या माध्यमातून अण्णाभाऊ म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे समाजाचे बौद्धिक आणि सांस्कृतिक संपदा आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंची जयंती साजरी करत असताना निदान साहित्य क्षेत्रातील लोकांनी तरी ते केलं पाहिजे. एक जगविख्यात असा साहित्यिक आहे म्हणून या साहित्यिकाची जयंती साहित्य क्षेत्रातील लोकांनी करणं गरजेचं आहे. फक्त होताना दिसत नाही. त्याचबरोबर अण्णाभाऊंची जी साहित्य संपदा आहे त्या साहित्याचा विचार करता त्याचं वाचन करत असताना आपल्याला असं लक्षात येतं की ते साहित्य माणसाला कुठल्याही संकुचित कक्षेत अडकवून ठेवत नाही. या साहित्याला रंजन मूल्य आहे, परंतु हे साहित्य केवळ मनोरंजनासाठी अजिबात नाही. कारण या साहित्यामध्ये जीवन जगण्याची जी मूल्य आहेत ती मूल्य सापडतात. उदात्त असा राष्ट्रवाद सापडतो. आणि म्हणून या साहित्यामधून आपण प्रेरणा घेऊन आपल्या जीवनाला सुकर, सुसंस्कृत, सुदृढ असं करू शकतो. सध्याला आमच्या समाजामध्ये बऱ्यापैकी शिक्षित तरुण आहेत, परंतु ज्या समाजामध्ये सुशिक्षित युवकांची माणसांची संख्या जास्त आहे तो समाज शैक्षणिक दृष्ट्या सुधारलेला असा दिसतो. त्याचबरोबर सध्याला सरकारनं आपली चांगली दखल घेतलेली आहे. सध्याच्या शासनाने बार्टीच्या धर्तीवर आम्हाला आरटीची स्थापना करून दिलेली आहे. आणि म्हणून शिक्षणापासून वंचित राहणारे जे तरुण आहेत, शिक्षणापासून बाजूला जाणारा जो युवक वर्ग आहे त्यांना एक चांगल्या प्रकारची संजीवनी या आरटीच्या माध्यमातून मिळणार आहे. यामध्ये आपल्याला डॉक्टरेट होता येईल, इंजिनिअरिंग मेडिकल क्षेत्रामध्ये आपल्याला संशोधन करता येईल आणि उच्च शिक्षण घेण्याचे मार्ग आपल्याला या ठिकाणी खुले होणार आहेत. परंतु कधी कधी अशी खंत वाटते आरटीची स्थापना झाली परंतु तेवढा शिक्षित वर्ग आपल्याकडे उपलब्ध होईल का अशी खंत बऱ्याच वेळेला वाटते. तेवढी विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचतील का असंही वाटतं. म्हणून मी आवाहन करतो तरुण पिढीला जे शिक्षण प्रवाहामध्ये सध्याला आहेत की आपण आपलं शिक्षण कोणत्याही प्रकारे सोडता कामा नये. कारण आपल्याला आरटीच्या माध्यमातून चांगली संजीवनी ऊर्जा पाठबळ मिळणार आहे. त्याचा आधार घेऊन आपण बऱ्यापैकी आपलं उच्च शिक्षणापर्यंत आपल्याला स्वतः घेऊ शकतो. UPSC असेल, MPSC असेल, या क्षेत्रामध्ये नशीब आजमावणाऱ्या युवकांना बार्टी आरटी तर्फे निवास, भोजन, पुस्तक यांनी उपर खर्च करण्यासाठी स्टायफंड स्वरूपामध्ये काही पैसे मिळत असतात. त्यामुळे शिक्षण सोडण्याचा काही विषय येत नाही. परंतु ग्रामीण भागामध्ये हे दुर्लभ असं
चित्र आपल्याला नेहमीच दिसत असते. आणि म्हणून अण्णाभाऊंच्या या साहित्यातून, या जयंतीच्या आयोजनातून आपण एक प्रेरणा तिथून घेऊन जायची आहे की कुठल्याही प्रकारे आम्ही प्रगतीपासून बाजूला जाणार नाही, शिक्षणापासून वंचित राहणार नाही. केवळ आपण आपलं मन, मस्तिष्क आणि मनगट या 3 गोष्टीवर आपला विश्वास ठेवला पाहिजे. इतर कुठल्याही भावड्या कल्पना, अंधश्रद्धा याच्या मागे न लागता तुम्ही मनगटात बळ आहे तोपर्यंत त्याच्यावर भरोसा ठेवून, विश्वास ठेवून जोपर्यंत कष्ट करत राहाल तोपर्यंत तुम्हाला यश मिळत राहील आणि आमचा समाज सुदृढ होताना आपल्याला दिसेल, प्रगत होताना दिसेल. या ठिकाणी गुणवत्ताचा सरकार आहे, यामागचा तोच उद्देश आहे. म्हणून मी परत एकदा आव्हान करतो की आपण स्वतःला दिवसेंदिवस कसं प्रगत करता येईल. आणि आपण व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतो, आपले स्टेटस, आणि ते स्टेटस उच्च दर्जाचं कसं होईल त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. आपलं स्टेटस बघून बघणाऱ्याला कशी प्रेरणा मिळेल, उत्साह त्याचाही कसा वाढेल, यासाठी आपलं स्टेटस बदलत राहिलं पाहिजे, प्रगती होत राहिली पाहिजे. इंचानं का होईना, सेंटीमीटरनं का होईना आपण पुढे पाऊल टाकलं पाहिजे. अशा प्रकारची संजीवनी ऊर्जा इथून आपण माझा संदेश घेऊन जावं असे मी सर्वांना नम्र आव्हान करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय लहुजी, जय महाराज. धन्यवाद सर. यानंतर माझे सभापती ॲडव्होकेट कांबळे सरांना विनंती करतो, कृपया आपण या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्यात. माननीय ॲडव्होकेट एन कांबळे साहेब. या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये ज्या महापुरुषाने आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा संधी निर्माण करून दिली, त्या सर्व महापुरुषांना नतमस्तक हो. आज ज्यांची जयंती आपण या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत, ते साहित्यरत्न, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून मी माझ्या अत्यंत 5 मिनिटाच्या भाषणास या ठिकाणी सुरुवात करत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले अहमदपूर तालुका व चाकूर तालुका मतदारसंघाचे कार्यसम्राट व साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अध्यक्ष आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब, या कार्यक्रमाला परवाच्या दिवशी उदगीर, काल मुंबईचे 4 कार्यक्रम आणि आज अहमदपूरचा कार्यक्रम, म्हणजे जवळपास 1400 किलोमीटर चालून तुमच्या, आमच्या आणि आमदार साहेबांच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय सचिन भाऊ साठे, या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणून आदरणीय गोरे सर, आता सर्वांचे नावं न घेता सर्व सन्माननीय व्यासपीठ, भाऊ बरोबर आलेले अण्णाभाऊ साठे यांचे नाथ जावई गणेश भगतजी आणि प्रदेश अध्यक्ष राजभाऊ क्षीरसागर आणि सर्व व्यासपीठावरले सन्माननीय नेते मंडळी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो आणि जयंती मंडळांचे सर्व संयोजक मंडळ, उपस्थित बंधूंनो, या ठिकाणी मी भाषण करणार नाही, पण फक्त आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की या शहरामध्ये आम्ही सातत्यानं सांगत आलो आहोत आणि आपण सर्व समाज या ठिकाणी जमला, सुशिक्षित समाज या ठिकाणी, काही आपले कर्मचारी आहेत, विचार करणारी लोक आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपल्या पुढे हा विषय मी मांडावा म्हणून मांडतोय. बंधूंनो, या शहरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभा टाकावा, उभा करावा आणि शहराची शोभा वाढवावी म्हणून या ठिकाणी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्या कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय आमदार साहेब आहेत.
परंतु जाणीवपूर्वक काही मंडळी हा पुतळा कसा होणार नाही याचं षडयंत्र या ठिकाणी करत आहे. मी परवाला या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी हेरिंग लावली. उत्तमराव माने साहेब होते, ॲडव्होकेट वर्माने साहेब होते. आम्ही स्वतः या ठिकाणी 1 तास आर्ग्युमेंट केलं. आमची सर्व कागदपत्र, आमची बाजू मान्य कलेक्टर साहेबांना दाखवली. कलेक्टर मॅडमनं त्यांना ते पटलं आणि समोरच्या माणसं ज्यावेळेस कागद दाखवले त्यावेळेस त्यांना अजिबात एकही कागद दाखवायचा नाही, तुमची बाजू खोटी आहे अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण फकीराची औलाद आहेत, अण्णाभाऊ साठेंची औलाद आहेत आणि मग ज्या औलादीमध्ये आपण जन्मलो, ज्या अण्णाभाऊच्या विचारांना प्रेरित झालो, त्याच माणसानं पुतळा बसवायचे का नाही हे आपण ठरवा. आणि जर या पुतळ्याला निर्माण होताना किंवा हा पुतळा निर्माण करताना कुणी जर आडवा येत असेल, जर आडवा येणाऱ्याला काय करायचं आपण ठरवा. आणि म्हणून आपण सुजाना विचार करणारी मंडळी की आपला पुढे मी मांडलो याच्यासाठी, किंवा नेहमी चर्चा होते की काय झालं की काय नाही की कुठपर्यंत आहे. हा पुतळा गेल्या वर्षीच बसणार होता. आमदार साहेबांना 15 लाख रुपये या ठिकाणी सुशोभीकरणासाठी मंजूर केले आणि 20 लाख रुपये नगरपालिकेनं मंजूर केले. परंतु मुद्दाम होऊन अडवण्याचं काम या ठिकाणी काही मंडळी करत आहेत. म्हणून यावेळी विचार झाला पाहिजे हे ज्या ठिकाणी बोलतो. आणि मी या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपण आत्मसात करावे. आणि आता सरांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या मुलांना शिक्षण द्यावं. 1 ऑगस्ट 2024 हे आपल्यासाठी अत्यंत चांगला दिवस या ठिकाणी आला होता. अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी तुमची माझी जे मागणी होती, अनेक वर्षापासून जी मागणी होती, ती मागणी शासनाने या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. महाराष्ट्र शासनाचे मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आम्हाला बर्फीच्या धर्तीवर आरतीची स्थापना केली. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी 3 से 5 कोटी रुपये या ठिकाणी त्यांच्या स्मारकासाठी चिराग नगरला मंजूर केलेले आहे, वाटेगावला या ठिकाणी मंजूर केलेले आहे. म्हणून आपली जबाबदारी आता ही आहे की आपले मुलं या आरतीच्या मधून कसे कलेक्टर होतील, कसे PSI होईल, कसा तहसीलदार होईल आणि लाल दिव्याची गाडी आपल्या दारात कशी घेऊन येईल हे आपण कटाक्षाने या ठिकाणी जपलं पाहिजे. हे आपण कराल एवढी अपेक्षा करतो आणि सांगतो. जय अण्णा, जय लवजी, जय भीम. धन्यवाद सर. जग बदल घालून खावं म्हणजे सांगून गेले भीमराव. ही प्रतिमे शिष्याच्या मस्तकावर तरली असून ती कष्टकऱ्यांच्या हातावर तरली आहे असा विचार या माध्यमातून या ठिकाणी मांडला. आणि नंतर मी विनंती करतोय डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सन्माननीय सचिन भाऊ साठे यांना विनंती करतोय कृपया आपले अनमोल विचार या ठिकाणी समाजासमोर मांडावे. सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, इथल्या उपेक्षित कष्टकऱ्याला, शेतकऱ्याला, दीनदलिताला जो मेहनत घेतो त्याला या देशामध्ये सन्मान मिळावा, प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा, यासाठी स्वतःचं आयुष्य खर्च करून ज्या महामानवांनी, राष्ट्रपुरुषांनी तुम्हाला गुलामीच्या जोखंडातून मुक्त केला आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, अशा सर्व राष्ट्रपुरुषांना, महापुरुषांना आजच्या या जयंतीच्या प्रसंगाने मी विनम्र असं अभिवादन करतो. आज या विचार मंचावर सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जयंतीच्या सोहळ्याच्या निमित्तानं सन्माननीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार बाळासाहेबजी पाटील, या ठिकाणी आमचे मार्गदर्शक तथा संघटनेचे कोर कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट त्र्यंबकजी कांबळे सर, या ठिकाणी आमचे बंधू अण्णाभाऊ साठे यांच्या बहिणीचे नातू सन्माननीय गणेशजी भगत, आमच्या संघटनेचे प्रदेश अध्यक्ष राजभाई क्षीरसागर, या ठिकाणी या विचार मंचावर असलेली सगळ्या सामाजिक
राजकीय आणि विविध अशा स्तरावरची उंच अशी सगळी माणसं या विचार मंचावर आहेत. वेळ खूप झालेला आहे, आपण सगळेजण सकाळपासून या ठिकाणी आहात आणि म्हणून मी काही मोजक्या लोकांचं नाव घेणं विसरलं असेल तर सगळ्यांनी मला समजून घ्यावं. आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन ज्या कर्मचारी महासंघाच्या वतीने केलेलं आहे, ज्यामध्ये DSG वाघमारे, रामनाथजी पलमटे, विकासजी बोरगावकर, चंद्रकांतजी जंगापले, गणेश वाघमारे आणि त्यांची सर्व सहकारी टीम, या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो की आपण अत्यंत अण्णाभाऊ साठेंच्या विचाराचा जागर व्हावा आणि अण्णाभाऊ साठेंच्या एकूण जी काही भावना आणि भूमिका होती या देशातल्या उपेक्षित समूहाबद्दलची ती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीचा हा आयोजन सोहळा अहमदपूरमध्ये होतोय आणि या सोहळ्याचं उद्घाटन झालं असं मी घोषित करतो आपल्या सगळ्यांच्या टाळ्यांच्या गजराने. बांधवांनो, आज आम्ही सगळेजण म्हणजे सातत्यानं आमचा प्रवास सुरू आहे आणि मी काल मुंबईमध्ये होतो. मुंबईमध्ये आम्ही एका दिवसामध्ये 5 जयंत्या आयोजित केल्या होत्या आणि आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. प्रचंड मोठा जल्लोष अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं दिसतो आणि प्रत्येक माणूस हा अण्णाभाऊंचं नाव घेऊन या रस्त्यावर येताना आपल्या सगळ्यांना दिसतोय. ही जी काय बळ आपल्या समाजाच्या लोकांच्या मनगटामध्ये आलेलं आहे, हे बळ येण्या पाठीमागं आपल्या सर्व राष्ट्रपुरुषांची, महापुरुषांची एक मोठी व्यापक अशी कष्टाळू भूमिका आहे. आणि म्हणून आपण सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांना जाणून घेत असताना, यांना समजून घेत असताना आपण नेमकं काय समजून घेतलं हे फार महत्वाचं. जयंतीच्या निमित्तानं आपण या सभा मंडपामध्ये येऊन बसलो आणि आज अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे म्हणून आपण चांगली कपडे घातली किंवा आपण नटलो किंवा आपण सजलो आणि त्या दिवशी त्या ठिकाणी आम्ही आनंदात अण्णाभाऊच्या नावाचा जयघोष केला म्हणजे अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी झाली असं होत नाही. का होत नाही तर अण्णाभाऊचा विचार हा या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याच्या अनुषंगाने आहे आणि अण्णाभाऊची ही भावना आहे की बाबांनो, आमची सगळी माणसं ही माणसं कष्ट करणारी, घाम गाळणारी, रक्त सांडणारी माणसं आहेत. या सगळ्या माणसांना या देशात सुखासमाधानाचं जीवन कधी मिळेल ही भावना घेऊन अण्णाभाऊंनी लिहायला सुरुवात केलेली आहे. ज्या काळामध्ये आपल्याबद्दल कुणी लिहित नव्हतं, ज्या काळामध्ये आपल्याबद्दल कुणी बोलत नव्हतं, आपल्याकडे बघायला सुद्धा कुणाला फुरसत नव्हते, अशा काळामध्ये अण्णाभाऊ साठेंनी हातामध्ये पेन घेतला आणि इथल्या दीनदलितांचं, कष्टकऱ्यांचं दुःख जगाच्या दरबारात मांडण्याची भावना मनामध्ये आणून शेवटची माणसं शोधली. ज्या माणसानं मेहनत घेतली, या देशाचं नाव उंच पटलावर घेऊन जाण्यासाठी ज्या ज्या स्त्रियांनी, ज्या ज्या पुरुषांनी अतिशय मोठा संघर्ष केला, त्याग केलाय, अशा सगळ्या माणसांचा इतिहास डोंगर दऱ्यामध्ये जाऊन, गावकुसामध्ये जाऊन अण्णाभाऊंनी शोधला आणि तो आपल्या सगळ्यांच्या समोर मांडला. कादंबरी लिहिणं म्हणजे मला कोणाकडून तर स्तुती मिळेल, मी म्हणजे माझा प्रशंसा होईल आणि मला या देशाच्या किंवा महाराष्ट्र शासनाचं पारितोषिक मिळेल आणि मी प्रसिद्ध कवी आणि लेखक म्हणून मला एक उपमा मिळेल, या भावनेला अण्णाभाऊंनी अजिबात लिहिलेला नाही. लिहिण्यामागचा हेतू आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे, जाणून घेतला पाहिजे. म्हणून मी जे तुम्हाला अण्णाभाऊ साठेच्या बद्दल सांगतोय, मी त्यांच्या कुटुंबातला एक रक्ताचा वारसदार म्हणून मला सुद्धा अण्णाभाऊंना नीट समजून घ्यायला लागला आणि खूप वेळ लागलेला आहे. रक्ताचा वारसदार म्हणून आम्हाला काही लगेच अण्णाभाऊ डोक्यात बसले असं नाही, कारण अण्णाभाऊ समजून घेत असताना अण्णाभाऊंना वाचणं फार गरजेचं. आणि म्हणून आपण माझ्या सगळ्या समाज बांधवांना, म्हणजे तुम्ही जी या ठिकाणी बसलेले आहात, थोडंसं तुमच्या चेहऱ्यावर उदासीनता जास्त दिसते मला, म्हणजे तुम्ही टाळ्या वाजवत नाही, तुम्ही मला किंवा इतर सगळ्यांना रिस्पॉन्स देत नाही आणि मग मला वाटतं की अरे काय आपण बडबड का करावी फुकटची, मग आपण आपलं भाषण आटोपतं घ्यावं आणि निघून जावं. कारण मला ढिंबर कार्यक्रम आहे, तुम्हाला जर ऐकायची मानसिकता नसेल तर मलाही सांगायची मानसिकता नाही. या ठिकाणी गर्दी किती लोकांची आहे हे फार महत्वाचं नाही, किती जागरूक आणि डोळस माणसं या ठिकाणी बसलेत हे फार महत्वाचे.
या सभा मंडपामध्ये बसत असताना आपल्या अंगामध्ये ती ऊर्जा पाहिजे, आपल्या अंगामध्ये ती पाहिजे, तरच आपण सभा मंडपामध्ये बसण्याची ताकद धारण केली असं मला वाटतं. तुमच्या टाळ्या घेतल्यामुळे मला काय आनंद होतो असं नाही, फक्त कार्यक्रमाची शोभा वाढते. लक्षात घ्या, तुम्ही टाळ्या वाजवल्या म्हणजे सचिन साठेचं भाषण चांगलं झालं असं नाही. मी कधीही भाषण करत नाही, मी फक्त सत्य मांडण्याचा प्रयत्न करतो. भाषण करणं मला आवडत नाही, मला वक्ता म्हणून मिरवायला आवडत नाही, टाळ्या मिळवणं आवडत नाही. कुठंतरी वक्ता म्हणून कार्यक्रमाच्या बॅनरवर मला त्याची आवश्यकताच नाही, कारण मी अण्णाभाऊ साठेंच्या घरात जन्माला आलोय आणि आयुष्यभर हा सन्मान देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात मला मिळणार आहे. पण माझी भावना की या कार्यक्रमाची शोभा तुम्ही सगळ्यांनी वाढवलीच पाहिजे आणि इथला प्रत्येक शब्द तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये तुमच्या काळजावर कोरला पाहिजे. कारण अण्णाभाऊंनी जी भूमिका घेतली होती त्यासाठी अण्णाभाऊंना काय हाल अपेक्षा भोगाव्या लागल्या, काय तुम्हा सगळ्यांना माहित आहे की अण्णाभाऊ वाटेगावातून निघले आणि मुंबईला पायी चालत गेले. कसे गेले, काय कष्ट भोगत गेले हे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. शामराव पाटील नावाचा माणूस केसलन गावातून ज्या वेळेला आपली बैलगाडी धान्याने घेऊन जात होता त्यावेळेला त्याचा बैल अचानक मरतो आणि या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचा परिवार झाडाखाली बसलेला असतो. जेवणाची कसली व्यवस्था नसते, भूक लागलेली असते. ती भूक भागवण्यासाठी अण्णाभाऊ साठेंचा परिवार कष्ट करायचं, काम करायचं आणि त्यातून मिळालेल्या मोबदल्यामध्येच आपण भाकरी खायचे, मागून कोणाची खायची नाही, अशा स्वाभिमानानं बसलेलं अण्णाभाऊंचं भुकेलेलं कुटुंब भाकरीच्या बदल्यामध्ये मेलेल्या बैलाच्या ठिकाणी ती धान्याची बैलगाडी खांद्यावर घेतात. अण्णाभाऊ वयाच्या कमी वयामध्ये त्यांचं कुटुंब ती बैलगाडी खांद्यावर घेऊन त्या केसनंद गावात, त्यांच्या इतिहासामध्ये लिहिलेलं आहे, वाचत नाही की त्या केसनंद गावापासून 20 किलोमीटर लांब नेऊन ती बैलगाडी पोहोचवतात. बैलाची भूमिका अण्णाभाऊंनी घेतली, कधी कधी म्हणजे घरगाड्याची भूमिका घेतली, गिरणी कामगारांची भूमिका घेतली, ते सगळं सहन केलंय. अशा या अण्णाभाऊंची आपण सगळे लेकर आहेत आणि आपण कसं असलं पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. आणि म्हणून आपण शहाणं आणि समजदार होणं फार गरजेचं आहे आपल्याला. तुम्ही बघा, या गेल्या 5 ते 6 वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये चांगली चळवळ उभा राहिली तर या गव्हर्नमेंटनं आपल्याला आरटीची स्थापना करून दिली. सगळ्यांनी लक्षात घ्या, 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला आरक्षणाचं अपकड वर्गीकरण व्हावं आणि ते राज्यानं उपवर्गीकरण करावं असा निर्णय घेतला. तो आपल्या लढाईचा जिंकण्याचा एक भाग होता. आणि हे सगळं का होतं तर आपण जागृत आणि सामाजिक स्तरावर आपण सगळं संघटित होण्यामुळे होतो. त्याच्यामध्ये आपल्यामध्ये सगळे गटतट आहेत, आपले नेते काही ऐकायला तयार नाही. एक नेता त्याला जखमी करतोय, तो मला जखमी करतोय आणि आम्ही दोघंही मरतोय. याच्यामध्ये आपण सगळेजण मागे राहिलेली माणसे. प्रामाणिकपणा, मोठं मन, व्यापक मन ही भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये पाहिजे. जर अण्णाभाऊ साठेंनी, बाबासाहेबांनी, देशपिता लहुजी साळवेंनी, शाहू महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी जर वैयक्तिक आणि स्वार्थी भावना घेऊन जर काम केलं असतं तर तुम्हाला वाटतं का आपण आज सुखा समाधानाने जगलो असतो? अजिबात नाही. या माणसाने जर स्वतःचा स्वार्थ साधला असता तर आपल्याला हे दिवस बघायला मिळाले नसते. आणि म्हणून त्यांच्या एकूण भारताबद्दलच्या संकल्पनेचा जो काही विचार होता तो विचार आजही संपलेला नाही. या देशातल्या आजही उपेक्षित आणि कष्टकरी वर्गाला घामच गळावा लागतो, कष्टच करावं लागतं. त्या सगळ्या लोकांनी सामाजिक स्तरावर आपण सगळ्यांनी मिळून संघटित राहणं फार महत्वाचं. आपण जर संघटित राहत नाही तर लक्षात घ्या की कपिल पिंगळे सारख्या तरुणाचा भर दिवसा खून होऊ शकतो. या तुमच्या लातूर शहरामध्ये किती मोठ्या भयंकर जाती अत्याचाराच्या घटना घडतात, कितीतरी घडतात. या का घडतात तर आपण सामाजिक स्तरावर संघटित नसल्यामुळे हे सगळं होतं. आणि म्हणून मी काय जास्त तुम्हाला म्हणजे तुमच्या भावना दुखवतील असं काही बोलत नाही, पण आपण सगळ्यांनी म्हणजे जाणून घेत आपल्याच, मला माहित आहे की सगळ्यांना संसार आणि प्रपंच आहे, मला पण आहे.
आपण या सगळ्या संसारिक आणि प्रापंचिक गोष्टीमधून थोडासा वेळ समाजाला द्यायला पाहिजे. ज्याला बोलायला येतंय त्यानं बोललं पाहिजे, ज्याला लिहायला येतंय त्यानं लिहिलं पाहिजे, ज्याच्या खिशात पैसे आहेत त्यानं चळवळीला पैसे दिले पाहिजे. असं सगळ्यांनी मिळून आपण काम केलं पाहिजे. त्या दिवशी अण्णाभाऊ साठेंचा विचार या देशामध्ये रुजला जाईल, तो अंमलात येईल आणि एकूण या भारतातल्या सगळ्या गोरगरिबांना सुखा समाधानाचे दिवस येतील असं मला या निमित्तानं वाटतं. तुम्ही 15 ऑगस्ट 1947 हा देश स्वतंत्र झाला, अण्णाभाऊंच्या लक्षात आलं की अरे हे काय म्हणजे की हे कोणाच्या स्वातंत्र्याची घोषणा झाली, गरिबांच्या की श्रीमंत पुढाऱ्यांच्या, उद्योगपत्यांच्या? हे अण्णाभाऊंच्या लक्षात आलं आणि अण्णाभाऊ मुंबईच्या आझाद मैदानामध्ये दुसऱ्याच दिवशी गेले आणि काय म्हणाले अण्णाभाऊ की इस देश के इनकलाब बेहिसाब बेलगाम थे, इस देश में हम दलित गुलामों के भी गुलाम थे, उस आजादी के पथ पर हम भी तो दिलो जान से थे, गोरे अंग्रेज चले गए, काले अंग्रेज अभी बाकी है, ये आजादी छूटी है, देश की जनता भूखी. हे अण्णाभाऊंनी काय सांगितलंय? कारण अण्णाभाऊ साठेंना लक्षात आलं की भलेही हे गोरे इंग्रज निघून गेले असतील पण या देशातले काळे इंग्रज, जातीवादी इंग्रज, जातीवादी भारतीय आम्हाला सुधरू देणार नाहीत, आम्हाला सुखानं जगू देणार नाही. या अण्णाभाऊच्या लक्षात आल्यामुळं मुंबईच्या 16 ऑगस्टच्या आझाद मैदानाच्या त्या मोर्चामधलं ते आझादीचं आंदोलन अजूनही जशाला तसं आहे. आपण आता कुठेतरी जिंकत चाललोय. काय जिंकत चाललोय तर सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी 1 ऑगस्टला घोषणा झाली. अबकराचं वर्गीकरण होणार आहे. हळूहळू आपण जिंकत चाललोय. आता आपल्याला उठायचंय आणि सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीने उभं राहायचं. बांधवांनो, म्हणजे मी अण्णाभाऊंच्या बाबतीमध्ये हे सगळं सांगत असताना मी मनातून सांगतो, भावनिक होऊन सांगतो. मी डोक्यानं काही बोलत नाही. मला इथं उभं राहायचं नाहीये. इथं कुणाला उभं राहायचं? आमदार साहेबांना उभं राहायचं आणि आपल्याला त्यांना निवडून द्यायचं. कारण मी महाराष्ट्राच्या मोठमोठ्या दिग्गज राजकारण्यांच्या सोबत राहिलोय, अनेक आमदार खासदारांसोबत बसलोय, उठलोय. या एकूण 288 आमदारांच्या मध्ये माननीय आमदार साहेबांचा स्वभाव अत्यंत नम्र आणि म्हणजे त्यांच्या मनामध्ये जात ही संकल्पना अजिबात नाही. प्रेमळ आणि एकदम प्रांजळ मनाचे स्वभावाचे व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून मी अशा माणसाच्या कायम प्रचाराच्या अनुषंगानं येत असतो आणि त्यांची भूमिका आपल्याबद्दलची प्रामाणिक आहे. तर आपण सुद्धा जागरूकतेनं डोळे उघडे ठेवून आपण त्यांना आपलं जे काय आहे समर्थन दिलं पाहिजे. अण्णाभाऊ साठेंचं पुस्तक जर तुम्ही तर त्याच्यामध्ये आपण जर पानं चालायला लागलो तर अण्णाभाऊंनी स्पष्ट चांगली माणसं, वाईट माणसं, सत्य, असत्य, इथलं षडयंत्र, इथला प्रामाणिकपणा, इथल्या सगळ्या घाण गोष्टी आणि चांगल्या गोष्टी असा उलगडा आपल्याला करून दिलाय. त्यामुळं राजकीय पुस्तक उघडत असताना चांगले आमदार साहेब कोण आहेत हे आपण बघितलं पाहिजे आणि त्याच पुस्तकाला आपण मान्यता दिली पाहिजे असं मला या निमित्तानं वाटतंय. म्हणजे या सामाजिक पटलावरच्या सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी जे काय साहेबांच्या बद्दल जे भाष्य केलं, कारण साहेबांनी ज्या भूमिका माझ्यामध्ये घेतलेल्या आहेत, मी बघितलेल्या आहेत, त्याच्या प्रति भावना काय आहेत तर मला ते अत्यंत आवडलेले आहेत. खूप कमी माणसं आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की भाजपचे हिंगोलीचे मुटकुळे म्हणून आमदार आहेत, ते माणूस मला फार आवडतो आणि आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगानं जी काही लसाकामाची जी भूमिका होती, आयोजकांची भूमिका म्हणून मी मगाशी सांगितलं की सभा मंडपामध्ये बसत असताना आपण जागरूकतेनं बसलं पाहिजे. कारण हे सगळं कार्यक्रम घेत असताना किती कष्ट घ्यावं लागतं, किती मेहनत घ्यावी लागते, किती ठिकाणी जावं लागतं आणि अनेक विरोधकांचा विरोध सहन करावा लागतो. त्यांचा हेतू काय असतो की अण्णाभाऊ साठेंची जयंती मोठी झाली पाहिजे. अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचा जो काही कार्यक्रम झाला त्याची चांगली प्रसिद्धी झाली पाहिजे, त्याचा गाजावाजा झाला पाहिजे आणि म्हणून हा सगळा कर्मचारी महासंघ जो काही अहमदपूरचा आहे हा सगळा महासंघ लसाकामाचे कर्मचारी महासंघ आहे. हा स्वतःच्या खिशातले पैसे घालून हे सगळं खटाटोप करत असतो आणि म्हणून अशा या कर्मचाऱ्यांच्या सोबत सुद्धा आपण राहिलं पाहिजे. सन्माननीय आमदार साहेबांना बोलायचंय आणि माझी तब्येत खरोखर खराब झालेली आहे.
मला चक्रा सुद्धा यायला लागलेत आणि पुन्हा मला आता संध्याकाळी कुठं जायचं आहे ना, वाढवला का कुठल्या गावाला जायचंय, तर मला पुढच्या ठिकाणी जायचंय आणि आपण सगळे मिळून भेटत राहायचंय आणि भेटत असताना तुम्ही आम्हाला सपोर्ट करायचंय. सपोर्ट यासाठी करायचंय की सामाजिक चळवळीच्या अण्णाभाऊच्या भावना आजही आपल्याला पुढे घेऊन जायचंय. तो चळवळीचा गाडा जो खांद्यावर आपल्याला आलेला आहे हा आपल्याला पुढे खेचायचा आहे. पुढे खेचणं जमलं नाही तर त्याला मागं तरी जाऊ द्यायचं नाही, ही काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे असं या निमित्तानं मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो. आणि आपण सगळेजण सगळ्यापासून थांबला आणि अतिशय छान अशा पद्धतीचा सुंदर असा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी घेतला. अनेक चांगले वक्ते या निमित्तानं उपस्थित आहेत, त्यांनाही आपण ऐकावं आणि मला आणि माझ्या सगळ्या सहकार्यांना आपण पुढे जाण्यासाठी रजा द्यावी. मी काही गोष्टी तुम्हा सगळ्यांना सांगतो की यापैकी किती लोक वाटेगावला आलेत, हातवर करा. अत्यंत कमी लोक वाटेगावला आलेले. आपण अण्णाभाऊला दैवत मानतोय. आणि किती जणांनी अण्णाभाऊ साठेला वाचले, हातवर करायचं. मी प्रश्न विचारू शकतो, हातवर करून. हा, खूप कमी लोकांनी वाचले बघा. तर हे सगळं काय की मी नाही शहाणा यासाठी नाही, तुम्हाला अण्णाभाऊ साठेंना वाचावंच लागणार आहे. अण्णाभाऊ साठेंचं साहित्य म्हणजे युद्ध. ते कुठल्याही करमणुकीसाठी लिहिलेलं नाही, कुठल्या तरी श्रीमंताची स्तुती करण्यासाठी लिहिलेलं नाही. साहित्य लिहिण्यापाठीमागची भावनाच ही होती की ते सगळं बघितलं की तुम्ही लक्षात येईल की ते एक प्रकारचं महाभयंकर व्यवस्थेच्या विरोधामध्ये इथल्या जातीवाद्यांच्या विरोधातलं युद्ध येते. आणि ते तुम्ही ज्या दिवशी वाचणार आहे त्या दिवशी तुम्हाला कुठल्याही व्याख्यात्यानं उभा राहा आणि लढ मानण्याची गरज पडणार नाही. तुम्ही स्वतः अण्णाभाऊचा विचार घेऊन या व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंद करणार आहे. आणि म्हणून आपण अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं आपण वाचायला पाहिजे आणि वाचून आपण लढायला पाहिजे. हा सल्ला आणि हा विश्वास या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळे घेऊया एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हीच खरी श्रद्धांजली अण्णाभाऊ साठेंना असेल. अण्णाभाऊ साठेंनी काय लिहिलंय, किती लिहिलंय, कशासाठी लिहिलंय हे जर आम्हाला माहित नसेल तर अण्णाभाऊ साठेंच्या नावाचा जय अण्णाभाऊ साठे म्हणण्याचा काय अर्थ होतो लक्षात घ्या. आणि म्हणून सगळ्यांनी वेळ काढून वाचायचंय, जसं जमल तसं वाचायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं शिक्षणाच्या अनुषंगानं कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून मी माझ्या दिलेल्या ज्या मुलांना मी जन्म दिलाय त्याला मी सुशिक्षितच बनवणार, ही माझी जबाबदारी आहे, ती काही समाजाची नाही. मी दिलेल्या मुलाला मी शिकवणार आणि त्याच्यासाठी मला शेवटच्या क्षणापर्यंत मरावं लागलं किंवा माझं चमडं जरी विकावं लागलं तरी मी त्याला शिकवणार, मोठा करणार. ही भावना प्रत्येक आई बापाची असली पाहिजे. आणि आपल्या प्रत्येक मुलाला ज्याला ज्याला आपण जन्म दिलाय त्याला तुम्ही शिकवायलाच पाहिजे अशी माझी तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती आहे. कारण शिक्षणाच्या पलीकडे या देशात काही नाही. आपल्याला येण्यात काढलं जातं, आपल्याला असुशिक्षित म्हणलं जातं, व्यसनाधीन म्हणलं जातं. तो डाग आपल्याला पुसायचा आहे. अण्णाभाऊंनी त्याच्यावर सुद्धा लिहिले. अडाणी असल्यामुळं काय होतं, व्यसनामुळं काय होतं हे सगळं अण्णाभाऊंनी लिहिले. पण मी सांगण्यापेक्षा मला वाटतं तुम्हीच वाचायचंय आणि पुढच्या वेळेस ज्या वेळेला मी येईल त्यावेळेला तुम्ही मला अण्णाभाऊ साठे सांगायचंय. धन्यवाद. जय मोदी, जय अण्णाभाऊ, जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. अण्णाभाऊंचा विचार घराघरात नाही तर सर्वसामान्य माणसांच्या नसानसांपर्यंत पोहोचला पाहिजे. भारतरत्न पुरस्कारासाठी आपण सर्व ताकदीनं प्रयत्न केला पाहिजे. एवढंच नाही तर अण्णाभाऊंना डोक्यावर घेऊन नाही तर डोक्यात घ्या असा विचार आपण या ठिकाणी मांडला. निश्चितच लवजी साळवे कर्मचारी महासंघाच्या वतीनं आपलं मनपूर्वक धन्यवाद आणि नंतर विनंती करतोय माजी जिल्हा परिषदेच्या सदस्य श्रीमती रेखाताई तरडे मॅडमांना कृपया आपणही विचार व्यक्त करावे. आदरणीय व्यासपीठावर विराजमान असलेले आपल्या सर्वांचे लाडके आमदार चाकूर आणि अमरपूर मतदारसंघाचे राजकारणाच्या पुढे जाऊन आम्ही महिला या ठिकाणी आलो आहोत तर गुणवत्ताधारक जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आज त्यांच्यासाठी जोडले. अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल मी बोलण्यापेक्षा
आता जे बोलले आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांना मांडलेलं आहे. हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम जे राबवत आहेत त्यांचं त्या संघटनेचे आम्ही कौतुक करतो. प्रत्येक ठिकाणीच राजकारण आणण्यापेक्षा एज्युकेशनला जास्त महत्त्व द्यावं, हे माझ्या अगोदर जे बोलले त्यांनी पण सांगितलं आणि माता भगिनींना पण तेच सांगेल की आपल्याला दुनियेशी काही देणे नाही. आपण मुलांना जन्माला घालतो, ज्याच्यावर माणसांना जन्माला घालतो, ह्या पृथ्वी तलावर आपण जन्माला घालण्यासाठी आलेलो आहोत. ज्यावेळेस आपण जन्माला घालतो त्यावेळेस आपलं प्रत्येक अपत्य हे तितकं सक्षम करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून राजकारण काय आहे, समाजकारण काय, याच्यापेक्षा शिक्षण काय आहे हे आपण आपल्या लेकराला सांगणे आणि आपल्या लेकरांना अगदी सक्षम करणे, एवढं जर आपण केलं तर आपण जिंकलो. फक्त आणि फक्त महिलांना जर जिंकायचं असेल आणि जर महिलांना जिंकवायचं असेल आणि पुढे जर तुम्हाला सक्षमपणे उभं राहायचं असेल तर फक्त आणि फक्त शिक्षण ही एकच तुमच्यासमोर आहे. आता सरांनी सांगितलं की आपला प्रत्येक पाल्य हा शिकलाच पाहिजे. ज्यावेळेस तो शिकेल त्यावेळेस आपल्याला ह्या आता जयंती पुण्यतिथी काहीच करावी लागणार नाही, काहीच करावी लागणार नाही. कारण आपण स्वतः निर्माण करणारे जे करतो ना ते जर चांगलं केलं तर ते आपल्याला समोर मांडायची गरज पडणार नाही, ते आत्मसात करणार आहे. जे विद्यार्थी आहेत ते आत्मसात करणार आहेत. आत्मसात केल्यानंतर त्यांना तुम्हाला सांगायची गरज पडणार नाही. या ठिकाणी ही संघटना जी खूप चांगल्या पद्धतीने चालते, जास्त वेळ देत नाही. सगळेजणच खूप वेळापासून ते थांबले, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. अगदी मोजक्या शब्दामध्ये आपल्या भावना आपण व्यक्त केल्या. त्यानंतर विनंती करतोय अहमदपूर चाकूर विधानसभेचे सर्वांनी आमदार बाबासाहेब पाटील साहेबांना कृपया आपणही आपल्या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. अहमदपूर शहरामध्ये खूप मोठ्या थाटामाटामध्ये साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचं आयोजन केलं. या कार्यक्रमाला प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले माझे मित्र सचिन साठेजी, कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमच्या भगिनी कवळेताई, विमला कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका आमच्या भगिनी, ज्यांनी हे सगळं नियोजन केलंय ते आमचे मित्र समाज कल्याण खात्याचे माजी सभापती ॲडव्होकेट PN कांबळे साहेब, स्वागत अध्यक्ष नामदेवरावजी विराळे, ॲडव्होकेट रावमारे साहेब, आशिषजी तोगरे, प्राध्यापक, या ठिकाणी उपस्थित असलेले पलमंडे सर, अहमदपूर नगरीचे नगरसेवक अभयजी मिरकले, श्रीयुत घेरेजी, सुंदर असं सूत्रसंचलन करणारे माझे मित्र बुद्रुक पाटील साहेब, उत्तमरावजी माने, समितीचे सर्व सदस्य आणि तालुक्यातून आलेले सर्व माझे समाज बांधव, बंधू आणि भगिनींना आणि पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम या तालुक्याचा आमदार म्हणून मला अण्णाभाऊचं काही स्वागत करता आलं नाही. त्यावेळेस आम्ही नव्हतो आपण, परंतु त्यांच्या नाताचं स्वागत करायची मला संधी मिळाली. त्याच्यासाठी मी त्यांचं अभिनंदन आणि स्वागत केलं. मित्रांनो, सचिनरावची आमची गेल्या 4-5 वर्षापासून वैयक्तिक मैत्री आहे आणि त्यांनी या ठिकाणी ठरवलंय की अण्णाभाऊचं जे स्वप्न होते, अपुरं स्वप्न, या महाराष्ट्रामध्ये आणि राज्यामध्ये मी पूर्ण करण्याचं काम करणार. सचिनरावला तुमच्या वतीने आणि माझ्या वतीने गवाही देतो, तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशा प्रकारची गवाही देतो. तसं आपण नशिबानं कसं बघितलं जातो, कारण अण्णाभाऊ साठे आपल्या तालुक्यामध्ये इथं दुर्गेनाना बसले दसवाडीचे, तिथे माझा मित्रमंडळ खूप मैत्री आहे. शंकरराव आहे, शंकररावचे चिरंजीव प्रल्हाद आहे, श्री दुर्गे होते आणि अनेक वर्षापासून मी दसवाडीला जात होतो केवळ मैत्रीच्या नात्यानं.
आणि प्रल्हाद कांबळे आणि चंद्रकांत कांबळे यांच्याकडेच माझं राहणं राहायचं सचिन भाऊ. आणि त्यावेळेस तिथं सांगायचे लोक की अण्णाभाऊ साठे येऊन गेले, शंकरराव कांबळे हे त्यावेळेस होते. आणि कवाडे गायचे अण्णाभाऊनी समाजाचं दुःख वेदना घेतले, बघितलं ते, आणि माझ्या पिढीला माझ्या समाजाला हे भोगणं घेऊ नये म्हणून त्यांनी त्या काळामध्ये दुसरं माध्यम नव्हतं. अगोदर या शासनाची झोप उडवायचं काम डफलीच्या आणि पोवाड्याच्या माध्यमातून झोप उडवायचं काम अण्णाभाऊंनी केले. आणि मग लोकांना या पुस्तक रूपामधून त्यांनी अनेक साहित्य दिलं. हे सहज घडलंय का मला सांगा? कोणतरी वेदना सहन केल्या, समाजासाठी दुःख भोगलेत, मुंबईमध्ये जाऊन एखाद्या चाळीमध्ये राहायचं आणि तिथं नेतृत्व करायचं. तिथं साहित्य एवढं मोठं त्यांनी लिहिलं. फकीरा नावाची अनेक कादंबऱ्या लिहिले, नाटक लिहिले. काही लोकांनी तर त्याच्यावर खूप पैसे कमवले, पिक्चर काढले. पण आपल्या माणसाची कदर कधी असते? दुसऱ्याने मोठं म्हणलं की कळते आपल्याला. घरकी मुरगी दाल बराबर म्हणल्यासारखं अण्णाभाऊ आपल्या लोकांना कधी लक्षात आले? ते कम्युनिस्ट विचाराचे होते. आणि मग रशियामध्ये त्यांचा सत्कार झाला. त्यावेळेस भारताच्या लोकांना कळालं की अण्णाभाऊ कोण आहेत आणि एवढे मोठे आहेत का? आणि मग अण्णाभाऊ कळायला लागले. मग हे सगळे जागृतीचं, समाजाला प्रबोधनाचं कार्य अण्णांनी केलं. म्हणून आपण कुणाच्या जयंत्या कशा करतो? इथं लावलेच शाहू महाराज आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, अहिल्याबाई होळकर आहेत, सावित्रीबाई आहेत. हे तुमच्या माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये हाच फरक आहे. आपण जे जगतो ते आपल्या संसारासाठी जगतो, कुटुंबासाठी जगतो. आणि या लोकांनी जे जीवन जगलंय ते समाजासाठी जगलंय. हे सगळ्यांना जमणार नाही, आपल्यालाही जमणार नाही. पण ते जमणार जरी नसलं तर त्यांनी दिलेल्या दिशेनं, त्यांनी दिलेला विचार आपल्या जीवनामध्ये घेऊन आपण काम करायचा प्रयत्न केला पाहिजे. आता सचिनरावांनी सांगितलं अण्णाभाऊला भारतरत्न पुरस्कार द्या. मी म्हणतो सरकारला सरकारचाच मोठेपणा करून घ्यायचा असला तर अण्णाभाऊला भारतरत्न पुरस्कार देऊन आपला मोठेपणा करून घ्यायला. पुरस्कारात दिल्याने माणूस मोठा होत नाही. असे माणसं आहेत की त्या पुरस्कारामुळे त्या पुरस्काराची किंमत वाढते. म्हणून अण्णाभाऊला पुरस्कार समाजाला देऊन टाकलाय. हा काही शिफारशीर पुरस्कार देण्याची आवश्यकता नाही, अगोदर समाज मान्य पुरस्कार आहे. आणि म्हणून अशा माणसाच्या जयंत्या करत असताना, अगोदर सूत्रसंचलन करत असताना सरांनी बोललं, खरं आहे ते. आपण जयंत्या करत असताना आज मागं किती आहोत, अजून पुढची वाटचाल आपल्याला कशी करायची आहे, हे सगळं करत असताना संघटित झालं पाहिजे. संघटनेशिवाय ह्या लोकशाहीमध्ये तुमचा दबदबा राहत नाही. ज्याची संघटना मजबूत त्याचे प्रश्न निकाली लागतात. हे निष्ठ्या जयंत्या करून आपल्याला कथा कादंबऱ्या ऐकून आपलं पोट भरणार नाही. त्याच्याबरोबर संघटित झालं पाहिजे. तुमची ताकद सरकारला भिडणं इतकी असली पाहिजे. त्याच्यामुळे याच्या बरोबर आपण सचिन भाऊ संघटना जीवत ठेवण्याचं आपण काम केलं पाहिजे. आणि डोळसपणा, कोण चांगलं काम करतंय, जुबडेपणा नाही. जे चांगलं काम करतायत, आमच्या समाजाच्या सोबत खांद्याला खांदा लावून राहणार आहेत, माणसात आणि कुत्र्यामध्ये जनावरांमध्ये फरक करणार नाही, अशा माणसाच्या सोबतच आपण राहायला पाहिजे. हा समाज आमच्या सोबत भाऊ किती वर्षापासून आहे, अनेक वर्षापासून आहे. आमची जबाबदारी आहे मग यांना काहीतरी दिलं पाहिजे. बाळासाहेब जाधव साहेबांनी म्हणून टी.एन. कांबळे साहेबांना अगोदर पंचायत समितीचा पहिला सभापतीचा मान दिला. एवढ्या वेळ नाही तर लातूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण खात्याचे सभापती त्यांना केलं जाधव साहेबांनी. हे उपकार नाही, आमचं कर्तव्य आहे. टी.एन. कांबळे आणि मी, तुम्हाला वाटणार आम्ही दोघे वर्गमित्र आहोत, अजून आमची मैत्री वेगळी आहे. पण समाजाबद्दल आणि नेत्याबद्दल कसं नातं असावं. इथे बसलेले वाघमारे साहेब आहेत, उत्तमराव माने आमचे चळवळीतले आहेत, नामदेवराव बी कमी नाही, ते देखील साहित्यिकच आहेत.
किंवा त्यांच्या कधी भारुडाचा कार्यक्रम तुम्हाला लक्षात येणार नाही कोण माणूस आहे ते. समाजामध्ये लोक आहेत, भारत करण्याची आवश्यकता आहे मित्रांनो. मागल्या वेळेस सचिन भाऊ शेवटच्या टप्प्यामध्ये माझा एक मित्र आहे, तो राहणार आहे बीड जिल्ह्यातला, आणि मुंबईत मला बघितलं साहेब माझ्या जावायच्या मित्रांनी माझ्याकडे सार पाहिजा, तुम्ही दादाच्या एवढे जवळ तर मग समाजासाठी सगळा निधी द्यायला लागले, तुम्ही जर शब्द टाकला तर दादा तुम्हाला नाही म्हणणार नाही. आणि खरंच निधी त्या दिवशी मागितला, त्यावेळेस शेवटच्या टप्प्यामध्ये 2 करोड रुपये सचिन भाऊ आपल्या या तालुक्यातल्या लोकांसाठी दिले. आणि ती एवढी व्यवस्था वितरणाची आम्ही केली, त्याच्यामधून काही लोकांना जगायचं एक मोठं साधन झालं. काही लोकांनी शेळ्या घेतल्या, काही लोकांनी व्यवसाय केला. इथं रोकडा साहेब होता, शिवाजी बसला, विचारा त्याला. इथे आमच्या कौटुंबिक वर्गाचे काही बसलेत, पण झालं काय? कारण त्याला जर 1 महिन्याच्या आत हे सगळं वितरण करायचं होतं, मग आपल्या समाजाच्या सगळ्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली किंवा सरकारने आपल्याला पैसे दिलेत आणि जास्तीत जास्त 1 महिन्यामध्ये याचं वितरण करायचे आहे. आणि मग सगळ्यांनी बैठका घेऊन गावात जाऊन सांगा आणि ताबडतोबीने होतकरू लोक आहेत, ज्यांना गरज आहे त्यांच्या फायदे करा. लोकांचं म्हणणं असं आलं, 10 वर्षापासून फायदे करून आम्हाला मिळणार गेला, तुम्हाला सांगायला की त्यांचंही खोटं नव्हतं, माझं कधी भेटलंच नाही. आणि मग शेवटी आम्हाला निर्णय घ्यावा लागला. हे आमच्याच मतदारसंघाचे आहेत. शेवटी PN कांबळे माझे आमदार, त्यांचाच मुलगा होता, त्या प्रमुख जागेवर वारला. तो मला म्हणला, साहेब असं करूच आपण, आपल्याकडे जुन्या काही फायदे आपल्या समाजाचे आहेत आणि त्याच फायदेला आपण वितरण करायचं काम करू. ते सगळ्या जेवढ्या फायदे तयार होत्या ते वितरण केलं. म्हणून जे जे काही तुम्हाला करायचे आमचं कर्तव्य, आमची भूमिका राहिलेली आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि भविष्यात देखील राहू. सचिनराव, मी तुम्हाला सांगितलं, वडील भावासारखं सांगितलं, तुम्ही महाराष्ट्र पिंजून काढा, जिथं बोलवते तिथं लोक जा, तुम्ही अण्णाभाऊचे विचार मांडा आणि एक अण्णाभाऊ साठे यांची एक चळवळ उभा करा आणि मग बघा तुमच्या तारखा घ्यायला आम्हाला उभा लागेल एक कार्यक्रम द्यायचा आहे. हेलिकॉप्टरची व्यवस्था करतो, पण हे एका दिवसात होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावं लागणार. तुम्हाला वक्तृत्व शैली चांगली आहे, अजून चांगल्या प्रकारे तुम्ही प्रयत्न करा. पूर्ण महाराष्ट्र पालता करा. तुम्ही जेवढे तुम्हाला जयंत्या साजरा करता येतात, कार्यक्रम करता येते, बारक्या लोक लेकरापासून मोठ्या माणसापर्यंत बघितल्याशिवाय लोकांनी ओळखावा हे सचिन साठे एक म्हणून. आणि तुमच्यामध्ये धमाक आहे, पर्सनॅलिटी चांगली आहे. ह्याचा सगळा फायदा तुमच्यासाठी नाही, आमच्यासाठी आणि समाजासाठी करा. आम्ही सगळेजण तुमच्या पाठीमागे आहोत. जिथं काही अडचण असलं तर आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला तिथं सहकार्य करायला तयार आहोत. अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. खूप चांगलं नियोजन केलं, कमी कालावधीमध्ये केलं. समाजाच्या लोकांचे मी या ठिकाणी आभार मानतो. संध्याकाळी वडवळला मी देखील आहे, म्हणून सचिन भाऊ आपण तिथे भेटूत. अजून आता इथं आपले प्राध्यापक आहेत, माझ्या मतदारसंघातलेच आहेत, गोत्राचे. पण दादाचा मला परवा दिवशी कार्यक्रम आहे, सगळी तयारी करायची आहे. त्याच्यासाठी तुमच्यामधून मी जाणार आहे. एका चांगल्या कार्यक्रम वक्त्याचा मला ऐकायचा होता, पण तुम्हाला कधीतरी मुद्दाम बोलून येतो, सर अण्णाभाऊ मला काही समजलं नसेल ते तुमच्या व्याख्यानामधून ऐकून मी समजून घ्यायचा प्रयत्न करतो. खूप चांगलं नियोजन केला, सगळ्यांना बोलवला, त्याबद्दल समितीचे पुन्हा एकदा आभार मानतो. अशाच प्रकारची चळवळ आपण महाराष्ट्रामध्ये चालू ठेवावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. मला एक खूप मोठा मान दिला, अध्यक्षपद केला, त्याबद्दल आपल्या समाजाचे धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. ज्यांची संघटना मजबूत असते त्यांचे प्रश्न निकाली लागतात. म्हणून समाजाने संघटित झालं पाहिजे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा विचार डॉक्टर बाबासाहेबांनी मांडला. तोच विचार आपण या माध्यमातून मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. खरंच धर्म, जाती, प्रांत, भाषा
भेद सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, आणि पुन्हा लाभो आम्हाला शुभ्रतेचे चांदणे. असा अनाभाऊंचा विचार सर्वसामान्य माणसामध्ये नव्हे तर प्रत्येक माणसाच्या रक्तात आणि त्यांच्या थांबण्यामध्ये उसळला पाहिजे असा विचार या ठिकाणी आपण मांडला. आणि विनंती करतोय ज्यांच्यासाठी आपण व्याख्यान ऐकणार आहात असे संभाजी महाविद्यालय मुरुडचे प्रमुख व्याख्याते ज्यांनी संबंध महाराष्ट्रावर आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून कार्य केलंय. तत्पूर्वी काही विद्यार्थ्यांचा मोजका सन्मान आपल्याला करावायचा आहे अशी संयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी विनंती करण्यात आलेली आहे. साखरे सर. गुणवंताचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी आपल्याला करावायचा आहे. मी विनंती करतोय श्रीमती द्रौपदा भगवान वाघमारे, प्राचार्य संभाजी काकरे, उज्ज्वला बेले, अनिल मकापल्ले, प्राध्यापक मयुरी राजकुमार गुंटे या सर्वांनी यायचा आणि सन्मान स्वीकार करायचा आहे. या विद्यार्थ्यांच्या सन्मानानंतर आपल्याला एक विनंती करायची आहे. आदर्श महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून हा लाईव्ह प्रोग्राम या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रावर दाखवला जातोय असे संपादक उदय कुमार गुंडले यांच्याकडून या ठिकाणी सूचना आलेली आहे. आणि यानंतर या विद्यार्थ्यांचा सन्मान झाल्यावर पत्रकारांचा सन्मान या ठिकाणी आपल्याला करावायचा आहे. दैनिक यशवंतचे प्राध्यापक डॉक्टर बालाजी कारावंगीकर सर, आदर्श महाराष्ट्र न्यूजचे उदय कुमार गुंडले, दैनिक चालू वार्ताचे हनुमंत सोमारे यांचा या ठिकाणी या माध्यमातून आपल्याला सन्मान करायचा आहे. आदर्श महाराष्ट्र चॅनलचे उदय कुमार गुंडे, दैनिक यशवंतचे डॉक्टर बालाजी कारावंगीकर, दैनिक चालू वार्ताचे सुमारे हनुमंत या सर्वांचा आपल्याला सन्मान करायचा आहे. उद्योजक अनिल मकापल्ले यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. गणेश भाऊ भाऊ वेळेअभावी आपल्या सर्वांचा सन्मान करणं शक्य नाहीये आणि म्हणून यानंतर सगळ्यांचा सन्मान आणि ट्रॉफी आपल्याला दिली जाणार आहे अशी विनंती संयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे. लघुजी साळवे कर्मचारी महासंघ समाज अहमदपूरच्या वतीनं साहित्य रत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती या ठिकाणी केली जाते. दैनिक यशवंतचे डॉक्टर बालाजी कारावंगीकर, आदर्श महाराष्ट्र न्यूजचे उदय कुमार गुंडले, दैनिक चालू वार्ताचे सुमारे हनुमंत यांनी अभिनंती आपण सन्मान करायचा. पत्रकार बांधवांचा हा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे कारण आपलं श्रेय या कार्यक्रमासाठी खूप अनमोल आहे.
आणि मी विनंती करतोय या कार्यक्रमासाठी ज्यांचे व्याख्यान अधिकारी आपल्या अग्रहात असे संभाजी महाविद्यालय मुरुडचे प्रमुख व्याख्याते माननीय प्राध्यापक डॉक्टर बालाजी गोरे सरांना विनंती करतोय कृपया आपल्या विचारानं संबोधित करावं. शब्दांनीच पेटतात घडे झाले देश आणि माणसे सुद्धा, शब्दांनीच पेटतात घडे झाले देश आणि माणसे सुद्धा, शब्दच विजवतात आज पेटलेल्या माणसांचे सुद्धा. आम्हाला घरी झाले शब्दाची जन्मले शब्दाची शस्त्र यत्न करू, शब्द ही आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटून झालं असं शब्दांचं साम्राज्य महाराष्ट्रभर केलं असे माननीय प्राध्यापक डॉक्टर बालाजी गोरे सर. सर्वांना माझी विनंती, आपण जागा बसून घ्यायचंय. कार्यक्रम संपलेला नाही, आता फक्त जायचं बसून झालेलं आहे. आपण कृपया करून सगळ्यांनी शांत बसून घ्यावं, खाली बसून घ्या सर्वजण. हा कार्यक्रम संपल्यानंतर या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. ज्या सर्व गुणवंतांनी या ठिकाणी सत्कार करून घेऊन जेवण करून इथून जायचं आहे. सर्वांना विनंती आहे, इथं जेवणाची व्यवस्था केलेली आहे. गुरुवरील सत्कार यानंतर सुरू होणार आहेत. ज्यांचे गुणवंतांचे सत्कार होणार आहेत त्यांनी फेटा पाडून घ्यायच्या समोर येऊन, त्यानंतर त्यांचे सत्कार केले जाणार आहेत. आपण आपल्या जागेवर बसून घ्यावं. मान्यवरांना, पाहुण्यांना, सर्व बंधू भगिनींना विनंती आहे की आपण आपली जागा सोडू. समाज क्रांतीचे जनक सर्वांना विनंती आहे आपण जागेवर बसून घ्यावं. आपण सर्व बुद्धिजीवी सुज्ञ माणसांनी आपण जागेवर बसून घ्यावं. आपल्याला एक छान असं या ठिकाणी गोरे सरांच्या व्याख्यानातून काही चांगली शिदोरी मिळणार आहे. आपण सर्वांनी जागेवर बसून घ्यावं अशी विनंती करण्यात येत आहे. समाज क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, घटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे, अहिल्यादेवी होळकर, मल्हारराव होळकर, संत नामदेव, संत रविदास, संत कबीर, संत गोरोबा, संत तुकोबा आणि आज ज्या अण्णाभाऊंची आपण जयंती साजरी करतोय ते अण्णाभाऊ, या भारतातील सर्व संत आणि महापुरुषांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील साहेब, बाकी दशकमाचे जिल्हाध्यक्ष करमटे सर, माने साहेब, हरगिरे सर बोलून गेले, बाबाराव जंगापल्ले साहेब, वाघमारे साहेब, रामनाथ कलमटे, बाकी सगळ्यांची काही नावं घेत नाही मी. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, संत नामदेवाचा एक अभंग आहे. संत नामदेवाचा एक अभंग आहे, ती मुद्दाम सांगतोय मी तुम्हाला. आता संत नामदेव असं म्हणतात, भजन झाले उफराटे, भजन झाले उफराटे, कोण झाले खरे खोटे, भजन झाले उफराटे, कोण झाले खरे खोटे, निर्जीवा पायी ठेवी माथा, सजीवासी लाथा, भजन झाले उफराटे, कोण झाले खरे खोटे. तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये सांगितलं, तुका म्हणे सत्य सांगू, तुका म्हणे
सत्य सांगो येवो रागे येतील ते. तुकाराम महाराज असं म्हणाले की तुम्ही समाजाला खरं बोललं पाहिजे, सत्य बोललं पाहिजे. आणि मग सत्य बोलताना आपल्याला राग आला तर येऊ द्या, पण खरं बोला. आता तुम्हाला खुश करण्यासाठी बोलू का सत्य बोलू? तुम्ही खुश व्हावं म्हणलं तर खुशीचं मी बोलताय. भजन चाले उपराट आहे. आमचा समाज आड्याने आहे हो. समाजाला सगळं कळतंय असं नाही. माने साहेब गंगापले साहेब, समाजाचा उद्धार खूप समाज करू शकत नाही. कुठल्याही समाजाचा उद्धार खूप समाज करू शकत नाही. त्या समाजाला नेतृत्व लागतं आणि ते नेतृत्व इमानदार असावं लागतं. आमचा उद्धार का झाला? बाबासाहेबांसारखं नेतृत्व निर्माण झालं म्हणून आमचा उद्धार झाला. नेतृत्वावर अवलंबून असतं. मग नेतृत्व कसं पाहिजे? योग्य मार्गाने जाणार असलं पाहिजे. नेतृत्व अण्णाभाऊसारखं असलं पाहिजे. नेतृत्व लहुजी साळवेसारखं असलं पाहिजे. नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांसारखं असलं पाहिजे. म्हणून तर शिवशाही निर्माण झाली. शिवाजी महाराजांचं राज्य निर्माण झालं. जनतेच्या कल्याणाचं राज्य निर्माण झालं. आंदोलनाचा पहिला लढा माने साहेब, एक अर्धा तास बोलतो, जास्त नाही बोला. वकील साहेब, आंदोलनाचा पहिला लढा आहे काय? शत्रूची ओळख आणि मित्राची ओळख. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर आंदोलन यशस्वी करायचं काय कळलं पाहिजे? शत्रूची ओळख आणि मित्राची ओळख. आम्हाला शत्रूची ओळख असली पाहिजे आणि मित्राची ओळख असली पाहिजे. आमचा कोण शत्रू आहे आणि आमचा कोण मित्र आहे हे कळलं पाहिजे. आमचं झालंय असं, आम्ही मित्राला शत्रू म्हणायलो, आम्ही मित्राला शत्रू म्हणालो आणि शत्रूला मित्र म्हणालो. मित्राला शत्रू म्हणण्यामुळे मी सत्यानाश होतोय आणि शत्रूला मित्र म्हणण्यामुळे मी सत्यानाश होतोय. दोन्हीकडून सत्यानाश आम्ही करून घेतो. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, या देशाचा इतिहास, या देशाचा इतिहास क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आहे. क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आहे. ज्योतिराव फुले असं म्हणतात, या देशाचा इतिहास हा विदेशी युरेशियन ब्राह्मण आणि शूद्र अतिशूद्र यांच्या संघर्षाचा इतिहास आहे. काय इतिहास आहे? आता सचिन भाऊने आमच्या सांगितलं. आमच्या सचिन भाऊने अण्णाभाऊची एक गोष्ट सांगितली का? अण्णाभाऊ जेव्हा वाटेगावरून मुंबईला चालले, एका शेतकऱ्याचा बैल मेला. त्यांनी सांगितलंय, गाडीमध्ये ओझा आहे, बैल मेला. पोपटून पाणी पाजून झोपू घालते. हे बी वेळ आहे. अण्णा भाऊ ही वेळ आली, वेळ आली. अण्णा, आमचा प्रश्न आहे ती वेळ का आली? पुन्हा आली. अण्णा भाऊवर वाईट वेळ आली. अण्णा भाऊवर नाही हो, या देशातल्या 6,500 जातीच्या लोकांवर ही वेळ आली. काय मराठा असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जातीच्या लोकांवर ही वेळ आली नाही का? आज नाही का? माळ्यावर ही वेळ नाही का? सुतारावर, सोनारावर नाही का? लोहारावर, कुंभारावर नाही का? सगळ्यावरच वेळ आहे.
माझा प्रश्न आहे, ही वेळ आली, पण ही वेळ कुणी आणली? कोण आहे आमचा दुश्मन? आमच्या हजारो पिढ्या बर्बाद कुणी केल्या? अरे आम्ही आमचा दुश्मन सोडला, दुश्मन मोकळा सोडतोय आणि आमच्या मित्रासंग आम्ही भांडतोय. कसा उद्धार होईल? कसा उद्धार होईल? म्हणून आंदोलनाचा पहिला धडा तुम्हाला म्हणला, शत्रूची ओळख आणि मित्राची ओळख असली पाहिजे. मग आमच्या समाजाचे जे लीडर लोक आहेत, आमच्या समाजाचे जे जागरण करणारे लोक आहेत, आमच्या समाजातले जे बुद्धिजीवी लोक, शिकलेले लोक आहेत, यांना खरं प्रबोधन केलं पाहिजे. हो, माझ्या हिताचं नाही बोलायला पाहिजे, मी माझ्या कुटुंबाच्या हिताचं नाही बोलायला पाहिजे, मी माझ्या समाजाच्या हिताचं बोललं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या हिताचं बोललं नाही, स्वतःच्या जातीचं बी बोललं नाही. बाबासाहेब आंबेडकर जर स्वतःच्या जातीचं स्वतःचं बोलले असते तर त्यांच्या घराच्या भिंती सोन्याच्या असत्या. समाजाच्या हिताचं बोललं म्हणून कल्याण झालं. अण्णाभाऊंनी जे जीवन जगलं, अण्णाभाऊचा दुश्मन कोण? बाबासाहेबांचा दुश्मन कोण? ज्योतिराव फुलेंचा दुश्मन कोण? शाहू महाराजांचा दुश्मन कोण? या देशामध्ये जो संघर्ष आहे साहेब, या देशातला संघर्ष हा ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर आहे. केवळ मांगाचा दुश्मन ब्राह्मण आहे असं नाही, केवळ मांगाचा दुश्मन ब्राह्मण आहे असं नाही. अरे मराठ्याचा बी दुश्मन ब्राह्मण आहे. हो, शिवशाही त्यानं संपवली. छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही त्यानं संपवली आणि तुमच्या हजारो पिढ्या बर्बाद होण्याचं कारण इथलं ब्राह्मणी जमा आहे. पण अण्णाभाऊची लढाई कुणाच्या सोबत आहे? अण्णाभाऊ काय म्हणले? धनवंतानी अखंड केळे, धर्मांधानी तसेच छळे. धनवंतानी अखंड केळे, धर्मांधानी तसेच छळे. मगराने तनु मोनी गेले, चोर झाले साव, मला सांगून गेले भीमराव. काय म्हणाले? धनवंतानी अखंड केळे बनिया, धर्मांधानी तसेच छळे. धर्मांध कोण आहे? कोण सांगाले दुश्मन? कबीरानं सांगितलं, चलती चक्की देखिले जात, चलती चक्की देखिले दिया कबीरा रोई, दो पाटन के बीच में साबित बचान कोई. जाता है जात, कबीर म्हणतात जात. चलती चक्की देखिले दिया कभी ना रोई, खाली एक पाट आहे, वरी एक पाट आहे. कोणतं? अण्णाभाऊच्या म्हणले धनवंता धर्मांध, आणि त्याच्यामध्ये आम्ही दळ चाललोय शिकवायला. अण्णाभाऊनी विज्ञानवाद सांगितला. अण्णाभाऊनी इथं या देशात सांगितलं काय? ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर करली, पृथ्वी शेषाच्या मस्तकावर करली. अण्णाभाऊ म्हणले हे खोटा, धर्म नाकारला ना. केवळ अण्णाभाऊनी नाही धर्म नाकारला, मुक्तानं ते धर्म नाकारला. मुक्तानं 11 वर्षाची मुक्ता साळवेने धर्म नाकारला आणि 11 वर्षाची मुक्ता साळवे असं म्हणाली, हे ईश्वरा कळीव आमचा धर्म कोणता? आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत. आज आमचा PhD झाला, शिकला तरी त्याला कळना, मुक्ता कळना. मुक्ताला स्वीकारा, मुक्ती मिळेल. आमचे लोक भक्ती करून मुक्ती मिळवायचं बघायला, भक्ती करून मुक्ती मिळवायचं बघायला. तर भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा. काय होईल? मुक्ती मिळाल. भक्ती लोक करायला तर कशासाठी? मोक्ष. ताई मोक्ष मिळवण्यासाठी. मोक्ष कधी मिळतंय? मेल्यावर. आम्हाला काय सांगतंय? भक्ती करा. अरे हे सत्यानाशाचं कारण आहे.
त्यांनी जे फिलॉसॉफी मानेसाहेब बनवली, जे तत्वज्ञान सांगितलं, ते आमच्या सत्यानाशाचं कारण आहे. हो, भक्ती करा, भक्ती करा. का कधी करा? मरेपर्यंत करा. मरेपर्यंत नाही, मेल्यावर स्वर्ग मिळत आहे. या देशामध्ये आमच्या समस्येचं कारण या देशातली जाती व्यवस्था आहे. आमच्या समस्येचं कारण या देशातली वर्ण व्यवस्था आहे. या देशातली अस्पृश्यता आमच्या समस्येचं कारण आहे. आम्ही त्याच्यावर बोलतच नाही. आता कोर्टाचा निकाल आला, कोर्टाचा निकाल आला. कोर्टानं सांगितलं अवकड द्या. आमची लोक अवकड 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 खुश खुश आनंद साजरा करायले, फटाके वाजवायले. वाजवलाच पाहिजे, अवकड झालं पाहिजे. ज्याच्यावर अन्याय झाला त्याला न्याय मिळाला पाहिजे. ज्याची जेवढी लोकसंख्या आहे तेवढं त्याला हिस्सेदारी मिळाली पाहिजे. ज्याची जेवढी हिस्सेदारी आहे लोकसंख्या तेवढी हिस्सेदारी मिळाली पाहिजे. आमची जर लोकसंख्या 2% असेल तर 2% रिझर्वेशन मिळालं पाहिजे. 5% असेल तर 5% मिळालं पाहिजे. काय जे असेल ते असेल, जेवढी लोकसंख्या तेवढं आम्हाला मिळालं पाहिजे. आम्ही समर्थक आहे, आम्ही खुश आहे सगळीकडं. पण काय कोर्टानं अवकड करा एवढं सांगितलं. माने साहेब, एकीकडे मातंग समाज आनंद साजरा केला पाहिजे, मातंग समाज खुश झाला पाहिजे, आनंद साजरा केला पाहिजे. पण दुसरीकडून त्याची पाये छाटली पाहिजे. असा निकाल आहे, त्याच्यावर आम्ही कधी बोलणार? काय सांगितलं? रिझर्वेशन म्हणजे अवकड केलं पाहिजे. घरात ना 2014ला सर 2014ला कोर्टात केस पडली होती. काय म्हणून? की शेड्यूल कास्ट मध्ये कॅटेगरायझेशन करा म्हणून. आता निकाल लागला, निकाल आला. निकाल 1 ऑगस्टला आला, है का? 1 ऑगस्टला आला. पण ते जे निकाल दिला ते निकाल किती जणांनी वाचला? किती जणांनी वाचला? काय निकालामध्ये? त्या निकालामध्ये आहे सरकारला सरकारला सांगितलं कॅटेगरायझेशन करा, पण त्याच्यामध्ये सांगितलंय काय की आता शेड्यूल कास्टला क्रिमी लेअर लावलं पाहिजे. शेड्यूल कास्टला क्रिमी लेअर लावलं पाहिजे. क्रिमी लेअर म्हणजे काय? आता किती लोकांना कळलं हे क्रिमी लेअर काय? ज्याचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे त्याला आरक्षणाचा लाभ मिळाला नाही पाहिजे. म्हणजे कोण क्रिमी लेअर काय आहे? चणे आहेत, चणे आहेत. एक इथं बोचरं बसलंय आणि ज्याला खाता येते ते दात असणार बसलंय. क्रिमी लेअर का? ही चणे आहेत. क्रिमी लेअर असं आहे, ही क्रिमी लेअर असं म्हणतंय ही चणे ज्याला दात आहेत त्याच्यासाठी नाही, त्या बोचऱ्यासाठी यायचं. त्यांना खात नाही आणि याला खाऊ देत नाही. ही क्रिमी लेअरची आट आहे. क्रिमी लेअर लागलं त्या निकालामध्ये असं सांगितलंय सर, त्या निकालामध्ये असं सांगितलंय रिझर्वेशनचा फायदा एकाच पिढीला घेता आला पाहिजे. मी माझं नाही सांगत, पेज नंबर सहित देतो मी तुम्हाला. रिझर्वेशनचा फायदा एकाच पिढीला घेता आला पाहिजे. आज आमचे हे शेड्यूल कास्टचे करोडो लोक, कोणी शिक्षक आहे, वकील आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, प्राध्यापक आहे, तहसीलदार आहे, पोलीस आहे, काय कुठे असेल ते असेल, त्याच्या लेकराला रिझर्वेशन मिळणार नाही. काय तुम्हाला हे मान्य? रिझर्वेशन पुढच्या पिढीला मिळून हे रिझर्वेशन हे तुमचं आर्थिक कल्याण करण्यासाठी नाही.
रिझर्वेशन हे आर्थिक विकास व्हावा याच्यासाठी नाही, आर्थिक विकास करण्यासाठी सरकारच्या योजना आहेत. एखादा माणूस आर्थिकदृष्ट्या गरीब असेल तर त्याचं कल्याण करण्यासाठी सरकारच्या योजना आहेत. रिझर्वेशन कशासाठी आहे? ज्याला संधी नाही त्याला संधी आहे. तुमच्या समोर जो अस्पृश्यतेचा व्यवहार केला जातो, तुमच्या सोबतची सामाजिक गुलामी लादली जाते, ते त्याचं कारण आहे. आणखी काय निकालात सांगितलंय? निकालात असं सांगितलंय, निकालात सांगतोय सर, त्यामध्ये असं लिहिलंय की या लोकांचं आर्थिक कल्याण करायचं असेल तर, कोणत्या? रिझर्वेशनच्या. आर्थिक कल्याण करायचं असेल तर काय करा? रिझर्वेशन पॉलिसी बंद करा. रिझर्वेशन पॉलिसी बंद करा आणि काय करा? दुसरी एखादी पॉलिसी लागू करा. म्हणजे रिझर्वेशन आहे ती बंद करा, रिझर्वेशन आहे ती बंद करा. बंद झालं, आता बंद झालं आणि आता दुसरी काहीतरी पॉलिसी लागू करा. म्हणजे बंद करा. या देशामध्ये या रिझर्वेशन लोकांचं कल्याण झालं ती बंद करा आणि दुसरी कुठली तरी पॉलिसी चालू करा. अशा पद्धतीचा निकाल, काय हे निकाल आमचं कल्याण